पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा म्हणजेच 16 ऑगस्टला उरणच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यामध्ये 3 प्रमुख कामांचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता की मोदींच्या दौऱ्याच्या स्वागताची तयारी इथे जोरदार सुरू आहे। उरणमध्ये हा भव्य दिव्य असा पंडाल इथे उभारण्यात येतोय। या पंडालमधूनच मोदींची जाहीर सभा होणार आहे, जिथे ते आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। या दौऱ्यादरम्यान मोदी 3 प्रमुख कामांचा शुभारंभ करणार आहेत। त्यातील सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे JNPTच्या प्रकल्पग्रस्तांचा जो प्रश्न प्रलंबित आहे तो प्रश्न मोदींनी सोडवलेला आहे। मोदींच्या हस्ते परवा जवळजवळ 5 ते 6 शेतकऱ्यांना 12.5% अंतर्गत भूखंडाचं वाटप करून हा प्रश्न देखील निकाली लावण्यात येणार आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उरणजवळ एक छोटासा विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय हा BJP गव्हर्नमेंटने घेतलेला आहे। 400 हेक्टर जागेवर हा विशेष आर्थिक क्षेत्र असणार आहे आणि या विशेष आर्थिक क्षेत्राच्या माध्यमातून जवळजवळ 1.5 लाख नवीन नोकऱ्या, नवीन रोजगार निर्माण होणार आहे असा दावा BJPने केला आहे। तिसरा एक महत्त्वाचा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे तो म्हणजे उरणमध्ये जी JNPT आहे त्यातून दररोज लाखो ट्रेलर, लाखो गाड्या ज्या आहेत ह्या ये-जा करत असतात। याच्यामुळे नेहमीच उरणमध्ये वाहतूक कोंडी ही होत असते। ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी, त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करण्यासाठी पळसपी ते JNPT हा जो मार्ग आहे या मार्गाचं 8 पदीकरण करण्याचा निर्णय हा BJP सरकारने घेतलेला आहे आणि त्या कामाचा शुभारंभ देखील मोदींच्या हस्ते परवा करण्यात येणार आहे। परवा मोदी उरणमध्ये येत आहेत। उरणच्या दृष्टीने मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या दौऱ्यामुळे उरणच्या विकासाला चालना मिळेल इतकं मात्र नक्की। कॅमेरामन नितीन बोडारेसह मिलिंद तांबे, साम TV, नवी मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते परवा JNPTच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भूखंडाचं वाटप करण्यात येणार आहे। मात्र या वाटपाला उरणमधल्या शेतकऱ्यांच्या संघर्ष समितीने विरोध केला आहे। त्याच्या विरोधामध्ये त्यांनी इथे उरणमध्ये उपोषण देखील सुरू केलेलं आहे। नक्की विरोध करण्याचं काय कारण आहे, त्यांच्या नक्की काय मागण्या आहेत आपण जाणून घेऊया। सर, मला सांगा, आपण उपोषण सुरू केलेलं आहे, आपण परवाच्या प्रोग्रामला विरोध केलेला आहे, नक्की आपल्या काय मागण्या आहेत, तुमचा हा विरोध का आहे? 1984 मध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं आणि इथे सर्व प्रकल्पग्रस्तांनी हे आंदोलन उभं केलं। त्यावेळेला सगळ्या शेतकऱ्यांना 12.5% जमीन दिली जाईल असं आश्वासन दिलं गेलं। परंतु ह्या 12.5%साठी 30 वर्ष हा प्रकल्पग्रस्त लढतो आहे। इथे स्थानिकांनी 3 उग्र आंदोलनं केली, परंतु तिन्ही आंदोलनं आमच्याच पुढाऱ्यांनी खोटे आश्वासनं घेऊन ती फसवली आणि आज आमच्यावर पुन्हा वैयक्तिक स्वरूपामध्ये आमरण उपोषण करण्याची पाळी आली आहे। निशांत खरत हा त्याचा अग्रेसर कार्यकर्ता आहे की तो सतत आमरण उपोषण करतो आहे। उरणामध्ये तहसीलदारांच्या समोर 2 वेळा उपोषण केलं। त्यांनी त्यावेळी आश्वासन दिलं, शासन आश्वासन देतं परंतु ते पाळत नाही आणि आज ही अशी अवस्था झालेली आहे की सगळे प्रकल्पग्रस्त आज संतापलेले आहेत, आतून सगळे खतखत आहेत। पण इथं खास नेतृत्व असं करण्यासाठी किंवा आम्हाला आधार देण्यासाठी काही संघटना करतात, परंतु ती फसवी होत आहेत असं आजचं चित्र आहे। परंतु ज्यावेळी एक तरुण पुढे येईल आणि हजारो तरुण त्याच्यातून होतील त्यावेळी आमचे आग्रही मानणे योग्य असून ज्यावेळी मोदी सरकार इथे येत आहे, उद्या येऊन इथं फक्त प्रामुख्यानं ते जे करणार आहेत ते शेतचं उद्घाटन करणार आहेत आणि शेतच्या उद्घाटनातून जर साध्य करता आलंच तर 12.5% देण्याचं आश्वासन देणार आहेत। परंतु प्रत्यक्ष ज्यावेळी GR आमच्याकडे पडेल त्यावेळी आम्हाला 12.5% मिळतील असं वाटतं। हे निशांत खरतची पहिल्यापासूनची मागणी आणि आज सगळ्यांनी उचलून धरलेली, तरुणांनी उचलून धरलेली मागणी आहे आणि ज्यावेळी आमच्या हातात GR द्याल त्याचवेळी खऱ्या अर्थानं 12.5%साठी मोदी येत आहेत असं आम्हाला वाटू शकेल। अन्यथा ते एक नाटक आहे। ते फक्त 8 पदरी रस्ता करण्याचं जे आहे ते अगोदरपासूनच सुरू झालेलं आहे। शेतच्या 12.5%च्या याद्याही अगोदर सुरू झाल्या आहेत। म्हणजे मोदी सरकार आल्यामुळे काय, मोदी आल्यामुळे आम्हाला 12.5% मिळत आहेत असं पण नव्हे, तर आम्ही लढतो आहे की आणि निशांतसारखा आमरण उपोषणाशी लढतो आहे म्हणून हे 12.5% मिळणार आहेत असंही मला वाटतं आहे। तुम्हाला जे बोललं जातं की परवा मोदी येतील आणि शेतकऱ्यांना 12.5%चे भूखंड वाटप करतील, याच्याविषयी शेतकऱ्यांशी, इथल्या प्रकल्पग्रस्तांशी मोदींच्या माध्यमातून काही चर्चा झाली आहे का? तुम्हाला विश्वासात घेतलेला आहे का? बिलकुल नाही। या बाबतीत मोदीच्या समर्थकांकडून किंवा सरकारकडून कुठल्याही प्रकारची केली नाही। अशा पद्धतीनं आश्वासनं द्यायला
तटकरे पालकमंत्री असताना सुद्धा आले. पालकमंत्री येण्याच्या आधी त्यावेळी राष्ट्रवादींनी मोठे मोठे बॅनर्स लावले, पण ते खोटे. आजसुद्धा बॅनर्स लावलेले आहेत भाजपातर्फे, पण ते सगळं खोटं आहे. ज्यावेळी आमच्या हातात मिळेल त्याचवेळी सत्य आहे, अन्यथा ही बाब सगळ्यांना आम्हाला फसवणारी आहे. तुम्ही सांगताय की तुमच्याशी चर्चा मोदींनी केलेली नाही आहे, तुम्हाला विश्वासात घेतलेलं नाही आहे, पण तुम्हाला काय वाटतं परवा त्यांचा प्रोग्राम आहे, ते परवा भूखंड वाटप करणार आहेत, त्यांनी जर त्यांचा प्रोग्राम रेटण्याचा प्रयत्न केला तर संघर्ष समितीची तुमची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका आहे की प्रकल्पग्रस्त म्हणून अशी राहील की प्रकल्पग्रस्त एक एक माणूस त्यांच्या समोर किंवा इथे करळ फाट्यावर येऊन त्यांना आव्हान देण्याचं काम करेल. का शेवटी शासन आहे, सरकार आहे, त्यांच्याकडे लष्करी आहे. आज आमच्या टपऱ्या सगळ्या उठवलेल्या आहेत, तोडलेल्या आहेत, मोडलेल्या आहेत. ज्या त्यांनीच बांधल्या त्याच हॉकर्स झोनमधल्या आमच्या टपऱ्या ज्यावेळी उठवल्या जातात त्यावेळी उद्या ते आम्हाला मारून सुद्धा अकलणार. उद्या इथं बसलेल्या निशांतला सुद्धा उठवणार नाहीत कशावरून. परंतु हा धोका जरी असला तरी प्रकल्पग्रस्त शांत राहणार नाही, तो आव्हान देत राहणार. आणि आमचे 12.5% मिळेपर्यंत हा लढा आम्ही सुरू केला आहे. प्रकल्पग्रस्तांनीच हा लढा सुरू केला आहे. कोणी मी लढा सुरू केला आहे म्हणण्याची जबाबदारी नाही. जो जो प्रकल्पग्रस्त आहे त्यांनीच हा लढा सुरू केला आहे आणि आजसुद्धा त्यातलाच प्रतिनिधी म्हणून एकाला लढावं लागतो आहे आणि त्याचे आम्ही सगळे सार्थक आहोत, समर्थक आहोत आणि अशा प्रकारे हा लढा चालूच राहणार अशी आमची भूमिका राहील. परवाच्या कार्यक्रमाविषयी शेतकऱ्यांना मोदींनी किंवा BJPने विश्वासात घेतलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ही फसवेगिरी असू शकते. आता कुठल्याही प्रकारच्या आश्वासनावर इथला शेतकरी असेल, प्रकल्पग्रस्त असेल, तो विश्वास ठेवायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे परवाच्या मोदींचा जो कार्यक्रम आहे त्याला विरोध करण्याची भूमिका ही आहे, ही संघर्ष समितीने घेतलेली आहे. कॅमेरामन नितीन बोढारेसह मिलिंद तांबे, साम TV, नवी मुंबई.